तर किमान तुम्ही नागपुरात बैठक घ्या. नागपूरचे मुख्यमंत्री आहे, नागपूरला मग बैठक घ्यायला काय हरकत आहे. तर त्यांनी सांगितलं नागपूरला बैठक घेण्याच्या बाबतीत बावनकुळेजी आता म्हणते की मी सीएम साहेबाला विचारतो, ते काय म्हणते त्याच्यावर आम्ही ठरवू. कोण कोण अपेक्षित आहे बैठकीमध्ये चर्चेसाठी? मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली म्हणजे सगळेच येणार. मुख्यमंत्री यावं की महसूल मंत्री आले तरी चालेल? नाही, बैठकीत महसूल मंत्र्यांना कसं काही निर्णय होऊ शकतो, एवढे मोठे निर्णय मुख्यमंत्रीच लागेल. बच्चूभाऊ, तुम्ही आता म्हटलं की आम्ही करायचं रेल्वे रोको आंदोलन की नाही, काय सरकारकडून प्रतिसाद आणि तुम्ही काय ते करताय? म्हणत होते आता मी अर्ध्या 15 मिनिटात अर्ध्या तासात आम्ही हे करतो आहे, सीएम साहेबांशी बोलतो आहे. ते काय म्हणतो खरं मग समजू. थोड्या वेळासाठी तरी तुम्ही थांबले, आता निघाले होते? नाही, आम्ही तयारी करतोय, आम्ही तिकडेच जातोय. आम्ही सगळी तयारी करून ठेवतोय. आम्ही आज रेल्वे रोकोई करणार आणि नागपूरच्या काही भागात आम्ही जाणार. कुठल्या भागात नाही? RSS कार्यालयामध्ये आम्ही नेत्यांना भेटणार आहोत. कारण आता बीजेपीचं सरकार आहे, त्यांचं मुख्य कार्यालय RSS आहे. RSS साहेब तिथल्या मुख्य नेत्यांना भेटून त्यांनाही सांगतो का यांची कानउघाडणी करा. काही भेटी वेळ मागितलाय की आंदोलन म्हणून जाणार? नाही, आंदोलन म्हणून काय आम्हाला जाता येत नाही का. RSS सगळ्यासाठी समाजसेवी संघटना आहे ती. तिथं काय वेळ घ्यावं लागतं? कमाल आहे तुमची. सेवाभावी संस्थेची वेळ घ्यावं लागते कुठं? कुणाशी भेटणार? जे कोणी असं नेते तिथे त्यांचे किमान आम्ही तिथे गेलो तर कोणीतरी येईन तर ना कमसे कम. RSSचं मुख्य कार्यालय आहे, त्याचा फायदा घेऊन का आम्ही? तुम्हीच सांगा. आता किती वेळ तुम्ही इथं ह्याचा थांबणार? फायदा आता तुम्ही किती वेळ इथं थांबणार आहे? म्हणजे खरंच किती वेळ वाट पाहणार आहे फोनची किंवा चर्चा आहे त्या अनुषंगाने पुढे? अर्धा तास पाहू, अधिक अर्धा 1 तास.